राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 5 व 7 दौंड येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय। पाहूयात त्याचीच एक झलक। राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 5 व 7 मध्ये पोलीस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली, म्हणून हा दिवस आनंदात साजरा केला गेला। ग्रुप नंबर 5 व 7च्या समादेशक प्राचार्य विनीता साहू व प्राचार्य राजलक्ष्मी शिवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र पोलीस दलामध्ये झालेला बदल तसेच नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज आहेत। जानेवारी हे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। 1961 साली महाराष्ट्र राज्याला त्यांचे रेजिमेंटल कलर्स हे मिळालेले होते आणि तेव्हापासून हे दिवस साजरा करण्यात येत आहेत। आताच्या काळात या दिवसाची खूप गरज आहे, कारण हे पूर्ण आठवडाभर महाराष्ट्र पोलीसद्वारे वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येते, जेणेकरून जे सामान्य जनता आहे, सामान्य नागरिक आहेत आणि पोलीस आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची दरी राहणार नाही, ते पाळली पाहिजे, त्याच्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत। वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक पोलीस दल घेत आहेत। आज या निमित्ताने परेडचे आयोजन करण्यात आलेला होता। त्याच्यात शाळकरी मुलं, त्यांचे टीचर्स यांना त्याच्यात इन्व्हॉल्व करण्यात आलेला आहे, त्यांना ही परेड दाखवण्यात आलेली आहेत। पूर्ण आठवड्याभरात पूर्ण दौंड शहरामध्ये आपला बँड डिस्प्ले आहे, त्याचप्रमाणे शस्त्र प्रदर्शनी आहेत, जे वेगवेगळे राईट कंट्रोल ड्रिल्स आहेत, फील्ड क्राफ्ट टॅक्टिक्स आहेत, त्याचे प्रात्यक्षिक त्यांना दाखवण्यात येणार आहेत। आणि त्याचप्रमाणे एक छोटासा संदेश राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड यांच्यातर्फे देण्यात येत आहेत की पोलीस सामान्य नागरिकांकरिताच आहेत। आमच्या महाराष्ट्र पोलिसांचे जे ब्रीदवाक्य आहेत, सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे, तर पोलिसांपासून भीती फक्त खल जे आहे, जे दुर्जन लोक आहेत त्यांनी वागळली पाहिजे आणि जे चांगले लोक आहेत त्यांनी पोलिसांपर्यंत येण्याकरिता कोणत्याही प्रकारची भीती मनात ठेवली नाही पाहिजे। असा एक छोटासा संदेश आम्ही सर्व नागरिकांना याप्रमाणे देत आहोत। निश्चितच हे पूर्ण आठवडाभर जे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहे, त्याच्या पोलीस आणि पब्लिक यांचे चांगले जे एक संबंध आहे ते बनवण्याकरिता निश्चितच याचा परिणामकारक इफेक्ट होईल अशी आमची आशा आहे। पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज समारंभी कवायत घेण्यात आली आणि यापासून आज 2 जानेवारीपासून ते 8 जानेवारीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, ज्याच्यामध्ये शस्त्र प्रदर्शन आहे, लहान मुलांच्यासाठी, शाळा कॉलेजेसच्या मुलांच्यासाठी आम्ही चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धाही ठेवलेल्या आहेत। तसेच पोलीस कुटुंबीय आणि इतर जे नागरिक आहेत त्यांनाही पोलिसांच्याबद्दल माहिती, पोलिसांच्या कार्याबद्दल माहिती व्हावी, पोलिसांच्याबद्दलच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना कळाव्या, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या पोलिसांच्याबद्दलचा जो विश्वास आहे तो जनतेमध्ये वाढीस लागावा, पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी, यासाठी त्यांना सोबत घेऊन आम्ही हे सर्व कार्यक्रम जे आहेत तर ते आयोजित केलेले आहेत। आणि एवढंच सर्व नागरिकांना सांगणं राहील की पोलीस हे आपले सेवा बजावण्यासाठी आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जेही प्रश्न असतात तर ते ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत काम करता, ज्यावेळेस त्यांच्यासोबत तुम्ही त्यांची कार्यपद्धती पाहता, त्यावेळेस ते सर्व तुमच्या मनातल्या शंका मिटतात। त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धती बघावी, त्यांच्यासोबत जर राहिले, पोलीस आणि नागरिक हे जर सोबत आले तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण चांगला समाज जो आहे तर तो घडवू शकतो। तर सर्वांना मी शुभेच्छा देते महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि वर्धापन। वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड।